ओल्या नारळाची करंजी करताना बऱ्याचदा त्याचं वरचं आवरण ते अगदीच मऊ पडतं किंवा आतल्या सारणाला सुद्धा पाणी सुटलं जातं आणि करंज्या आपल्या खुसखुशीत तयार होत नाहीत. या अशा मस्त इतक्या छान खुसखुशीत तयार होणाऱ्या ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्याची एक सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच लहान सहान गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुमच्या करंज्यासुद्धा इतक्या छान मस्त खुसखुशीत तयार होतील. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी या एका बाउलमध्ये या 1 वाटी प्रमाणात हे असं हलकंसं दाब देऊन हे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. याचं वजनी प्रमाण 100 ग्रॅम इतकं आहे आणि 100 ग्रॅम इतकाच मी रवासुद्धा घेतलेला आहे आणि वाटीने मोजलं तर 1 वाटी रवा आहे. यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आणि हे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर मोहन किती घालायचं त्याकरता इथे मी एक कडलं घेतलं आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून आपण साजूक तूप घालणार आहोत, कारण आपलं 2 वाट्या इतकं मिश्रण आहे. 1 टेबलस्पून म्हणजे या पोहे खायच्या चमच्याने मोजलं तर 3 चमचे असं प्रमाण होतं. जर तुमच्याकडे टेबलस्पून नसेल तर 6 चमचे इतकं साजूक तूप तुम्ही घेऊ शकता किंवा जर टेबलस्पूनने मोजणार असाल तर 2 टेबलस्पून असं कडकडीत तूप गरम करायचं आणि हे या आपल्या रवा आणि मैद्याच्या मिश्रणावर घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे गरम असेल त्यामुळे चमच्याने असं हलवून घ्यायचं. थोडंसं कोमट झालं की लगेच हे मोहन सगळ्या पिठाला हे असं चोळून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन असं लागलं गेलं पाहिजे. आता मोहन बरोबर झालं कसं हे ओळखायचं तर ही अशी मूठ वळली जाते. याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित पिठाला लागलं गेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि साधारण घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. आपण पुरीला भिजवतो तेवढी घट्ट नाही भिजवायची, पण नेहमी जशी आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा साधारण घट्टसर ही कणिक मी भिजवून घेतली आहे. कारण यामध्ये रवा आहे ते आणखीन थोड्या वेळाने मुरल्यानंतर थोडंसं आणखीन घट्टसर मिश्रण तयार होईल. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. सगळं पीठ मळण्यासाठी साधारण अर्धी वाटी इतकं मला पाणी लागलं आहे. आता आपण याचं सारण तयार करतो आहे. त्याकरता मी 1 चमचा खसखस या कढईमध्ये चांगली हलकीशी गरम करून घेणार आहे. थोडासा त्याला सुवास सुटायला लागतो. साधारण 30 सेकंदामध्येच ही खसखस भाजून झाली. ही आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर ज्या वाटीने रवा आणि मैदा मोजला त्याच वाटीने 2 वाट्या इतकं ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे. यामध्ये बरंचसं ओलसरपणा असतो आणि हाच ओलसरपणा जर तसाच शिल्लक राहिला तर आपल्या करंजीच्या सारणाला पाणी सुटतं आणि करंज्या आपल्या मऊ होतात. म्हणूनच साधारण 1.5 ते 2 मिनटं मोठा ते मध्यम आचेवर मी हे असं परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1 वाटी इतकं गूळ घालायचं. 2 वाट्या ओल्या नारळाचा चव होता त्याकरता 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत हे असं मी परतून घेतलं. बघा, गुळाला हे असं पाणी सुटतं आणि मिश्रण आपलं ओलसर तयार होतं. हे पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत आणि हे मिश्रण काहीसं कोरडं होईपर्यंत असंच आपल्याला लहान आचेवरती सतत परतत राहायचं आहे, म्हणजे आपलं आतल्या सारणाला पाणी सुटणार नाही. बघा, बऱ्यापैकी हे असं कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे. आता मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे. मी पाव चमचा वेलची जायफळाची पावडर घातली. त्यानंतर जी भाजून ठेवलेली खसखस आहे ती अशी सगळ्यात शेवटी यामध्ये मिसळून घ्यायची. गॅस बंद केल्यानंतर वेलची जायफळ पावडर घातली की तिचा स्वाद यामध्ये मस्त टिकून राहतो. आपलं हे मिश्रण अजून जसजसं थंड होत जाईल तसतसं ते आणखीन कोरडं होत जाईल. सुरुवातीला आपण खोबरं चांगलं भाजून घेतलं असल्यामुळे यामध्ये अजिबात मॉइश्चर शिल्लक राहिलं नाही आहे. आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोवर इथे आपलं पीठही चांगलं मुरलं गेलेलं आहे. रवा यामधला छान असा फुलला गेलेला आहे. हे पीठ जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बत्त्याने कुटून घेऊ शकता. जर कुटायचं नसेल तर मग काय करायचं ते तुम्हाला सांगते. हे असे त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे तुकडे एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं, म्हणजे अगदी लोण्यासारखं मऊसूत असं आपल्याला पीठ तयार मिळतं.
पण मिक्सरमध्ये घालताना फार एका वेळी पीठ न घालता थोडं थोडंच घालायचं आणि हे मिक्सरला सगळंच पीठ मी असं फिरवून घेतलेलं आहे. अगदी मस्त मऊसूत असा आपला आता हा पिठाचा गोळा तयार झाला आहे. हा एकदा चांगला मी असा मळून घेऊया आणि मग लगेच याच्या लाट्या तयार करायला घेऊ. एकाच आकाराच्या सगळ्या करंज्या आल्या पाहिजेत याकरता हे असं लांबट गोल मी तयार करून घेतलं आणि मग 1-1 इंचाचे या अशा त्याच्या लाट्या तयार करून घेतल्या. या बाकीच्या लाट्या सुकायला नको म्हणून यावर झाकण ठेवायचं आणि ही एक लाटी घेऊन आपण हे लाटायला घेऊ. साधारण पुरीच्या आकाराचं हे असं लाटून घ्यायचं आहे. फार जाड नाही किंवा फार पातळ नाही, असं आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने मी ही लाटून घेतलेली आहे. अशाच मी एक 5-6 पुऱ्या करून ठेवणार आहे. एकदाच या अशा लाटून ठेवल्या आणि मग सगळ्याच करंज्या तयार करून घेऊ. मी साधारण 4 पुऱ्या इथे आता लाटून घेतलेल्या आहेत. मी आज साचा वापरून ही करंजी तयार करणार आहे. त्याकरता ही पुरी या साच्यावर ठेवून घेतली अशी. त्यानंतर जे आपलं सारण तयार केलेलं आहे ते सुद्धा आता थंड झालेलं आहे. ते बघा आधीपेक्षा बऱ्यापैकी कोरडं असं तयार झालेलं आहे. असं इतपत कोरडं आपलं सारण असावं. कडेने हे असं पाणी किंवा दूध काहीही तुम्ही लावू शकता, म्हणजे या कडा अगदी व्यवस्थित चिकटून राहतात. साचा बंद केला आणि हे जास्तीचं जे पीठ आहे ते असं हाताने काढून घ्यायचं आहे. साच्यामध्ये केल्यात अगदी मस्त एका मापाच्या आपल्या करंज्या तयार होतात. ही बघा अगदी छान आपली ही ओल्या नारळाची करंजी बनवून तयार झालेली आहे. ही आपण काढून ठेवू. एका वेळी आपल्याला भरपूर अशा करंज्या करून ठेवायच्या नाही आहेत, नाहीतर त्या सुकल्यासारख्या होतात. म्हणून एक 5-6 केल्या की लगेचच आपल्याला या करंज्या तळायला घ्यायच्या आहेत. प्रत्येक वेळी करंजीच्या काठाला हे असं पाणी लावणं अगदी गरजेचं आहे, कारण जर पाणी लावलं नाही तर कडा सुटू शकतात आणि तेलामध्ये सगळं सारण बाहेर येऊ शकतं. ही बघा आपली दुसरी करंजीसुद्धा बनवून तयार झाली आहे. ज्यांच्याकडे साचा नसेल तर त्यांच्यासाठी सांगते आहे, या पद्धतीने तुम्ही हे असं पुरीवरती सारण घालून घ्यायचं आहे. दोन्ही काठ हे असे जवळ करून घ्यायचे आणि चांगलं हाताने असं दाबून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कातणी असेल तर तुम्ही कातणीने कट करू शकता किंवा ही अशी मी मुरड कशी घालायची ती दाखवते. बघा, हे आपलं पीठ थोडंसं बोटाने खेचल्यासारखं करायचं आणि अंगठ्याने वरच्या बाजूने पुन्हा दाबायचं. खालच्या बाजूने पीठ खेचायचं आणि तेच पीठ वरच्या बाजूने असं दुमडून घ्यायचं. अशी ही मुरडसुद्धा घालून घेऊ शकतो. ही बघा किती मस्त अशी आपली ही मुरड घालून तयार झालेली आहे. जर तुम्हाला मुरडसुद्धा घालता येत नसेल, साचासुद्धा नसेल किंवा घरामध्ये कातणीसुद्धा नसेल, तर अशावेळी काय करायचं, तर हा आपल्याकडे जो काटा चमचा असतो त्याच्याने तुम्ही ही अशी नक्षी यावरती करून घेऊ शकता. अगदी साच्यामध्ये तयार केल्यासारखीच ही करंजी तयार होते. इथे तेलसुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे. त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मग मध्यम आचेवरती या आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत. एका वेळी कढईमध्ये 3 किंवा 4 जितक्या बसतील तितक्या या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. बघा, यावरती हे असं थोडं थोडं तेल उडवत राहायचं आहे. अगदी छान असे यावरती बबल्स आलेले आहेत. याचाच अर्थ आपली करंजी मस्त अशी खुसखुशीत तयार झाली आहे. मध्यम आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत या करंज्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. सारख्या या अशा उलटपालट करून बघा अशा छान बदामीचा रंग येईपर्यंत मस्त मी अशा तळून घेतल्या. त्यानंतर या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आणि जे जास्तीचं तेल असेल ते सगळं यामधून निथळून घ्यायचं आहे. किती मस्त एकसारख्या रंगावर छान अशा आपल्या करंज्या तयार झाल्या. आता बाकीच्या उरलेल्यासुद्धा करंज्या आपल्याला अशाच मध्यम आचेवर खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. हा आवाज बघा, या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या करंज्या अगदी मस्त खुसखुशीत अशा तयार झाल्या आहेत. त्याचं वरचं आवरण अजिबात मऊ पडलेलं नाही आहे. अशी ही इतकी मस्त खुसखुशीत साधारण 8 ते 10 दिवस टिकणारी ओल्या नारळाची करंजी तुम्हीसुद्धा या दिवाळीला नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.
सबस्क्राईब करणं, बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निःशुल्क आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.